नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। KYC दुरुस्ती अपडेट इथे बघणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींची KYC करताना चूक झाली असेल त्यांनी पटकन KYC दुरुस्ती करून घ्या। वेळ कमी आहे, शेवटची संधी आहे, नंतर तुम्हाला संधी मिळणार नाही। KYC दुरुस्ती केल्यानंतरच लगेच तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत। मैत्रिणींनो, ही बातमी सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। बातमी महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला। अशा खूप बहिणी आहेत ज्यांची KYC चुकलेली आहे आणि त्यांना अजूनही माहीत नाही की KYC दुरुस्तीची पद्धत सुरू आहे। तरी 31 मार्चच्या अगोदरच त्यांना ही KYC दुरुस्ती करायची आहे, नंतर त्यांना संधी मिळणार नाही। कारण KYCच्या वेबसाईटवर आधीच खूप लोड येत होता, म्हणून काही बहिणींची KYC झालेली नाही आणि त्यातले काही बहिणींची KYC चुकलेली होती। 2 ते 3 वेळा आपल्याला KYC मुदत वाढवून दिलेली आहे, म्हणून आता पुढे KYC मुदत वाढवून देण्याची शक्यता फार कमी आहे। ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्यासुद्धा वाट बघत आहे की नवीन KYC पोर्टल केव्हा सुरू होईल, परंतु शासनाकडून कुठलीही हालचाल नवीन पोर्टल सुरू करण्याच्या बाबतीत सध्या तरी दिसत नाही आहे, म्हणून तुम्हाला जून महिन्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे। 31 मार्च 2026 शेवटची तारीख असल्यामुळे काही बहिणींपर्यंत अजूनही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचली नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा, म्हणजे जेणेकरून त्यांची KYC दुरुस्ती होईल आणि त्यांना त्यांचा हप्ता मिळेल। गावखेड्यातील काही बहिणी असतात, मोलमजुरी करतात, त्या सोशल मीडियाशी जास्त कनेक्टेड नसतात, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही आणि मग त्यांना ह्या लाभापासून वंचित राहावं लागते। म्हणून जर आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या ज्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना त्यांचा लाभ मिळेल। त्याचप्रमाणे ज्यांची KYC झालेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण वारंवार शासनाला विनंती करत आहोत। शासनाने जर ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्यांना एक संधी दिली तर खूप चांगलं होईल, परंतु शासनाकडून कुठलीही हालचाल बघायला मिळत नाही आहे। मग KYCचे पोर्टल जेव्हा सुरू होईल तेव्हाच तुमची KYC होईल, तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल। मैत्रिणींनो, ज्यांची KYC झालेली नाही त्यांना नोव्हेंबरपासून लाभ मिळणार नाही, म्हणजे नोव्हेंबरपासून तर जून महिन्यापर्यंत त्यांना थांबावं लागेल आणि त्यांचा हा लाभ पेंडिंग राहणार आहे। मग पुढे हा लाभ त्यांना कधी मिळेल हे सांगता येत नाही, कारण पेंडिंग लाभ या योजनेचा मिळत नाही। जे काही आहे ते स्पष्ट आहे, पेंडिंग लाभ इथे मिळणार नाही। मग तुमची KYC झाल्यावरच तुमचा हप्ता सुरळीत सुरू राहील। मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।